नमस्कार मंडळी. श्रावण महिना म्हणजे भगवान शिवाची आराधना, उपवास, पूजा आणि भक्तीचा पवित्र काळ. पण आपल्या हिंदू धर्मात श्रावण महिन्याबाबत काही गोष्टी विशेष सांगितल्या आहेत, ज्या चुकूनही करू नयेत असे मानले जाते. कारण या काळात केलेली भक्ती जशी महत्त्वाची आहे, तसंच आपले आचार, विचार आणि परिवर्तन देखील महत्त्वाचं मानलं जातं. आज आपण जाणून घेणार आहोत श्रावणात कोणत्या 7 गोष्टी शक्यतो टाळाव्यात आणि त्यामागे धार्मिक मान्यता काय आहे. पहिली गोष्ट, मांसाहार आणि मद्यपान टाळावे. श्रावण महिना हा सात्विक आणि शिवभक्तीचा काळ मानला जातो. त्यामुळे अनेक कुटुंबांमध्ये या महिन्यात मांसाहार, मद्यपान आणि इतर तामसिक पदार्थ टाळण्याची परंपरा आहे. यामागे शरीर आणि मन दोन्ही शुद्ध ठेवण्याचा विचार आहे. दुसरी गोष्ट, विनाकारण कोणाचा अपमान करू नका. श्रावणात फक्त मंदिरात जाऊन पूजा करणे महत्त्वाची भक्ती नाही. आपल्या बोलण्यात, वागण्यात आणि विचारांमध्येही संयम असणं महत्त्वाचं आहे. विशेषतः आई, वडील, गुरुजन, वयस्कर व्यक्ती किंवा गरजू व्यक्तींचा अपमान करू नये, अशी धार्मिक शिकवण आहे. तिसरी गोष्ट, खोटं बोलणं आणि फसवणूक टाळा. श्रावणात आपण भगवान शिवाची पूजा करतो आणि सत्य, संयम आणि सदाचार यांना महत्त्व देतो. त्यामुळे जाणून बुजून खोटं बोलणं, कोणाला फसवणं किंवा दुसऱ्याचं नुकसान करणं शक्यतो टाळा. कारण पूजा कितीही केली पण आपल्या कर्मांमध्ये चुकीची वृत्ती असेल तर त्या भक्तीचा अर्थ काय. चौथी गोष्ट, राग आणि वाद टाळा. श्रावणात मन शांत ठेवण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. घरामध्ये छोट्या छोट्या कारणांवरून भांडणं, शिवीगाळ किंवा सतत राग करणं टाळा. राग आला तर काही क्षण शांत राहा आणि मग बोला. कारण शिव म्हणजेच शांतता, संयम आणि अंतर्मुख होण्याची प्रेरणा. पाचवी गोष्ट, शिवलिंगावर प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे अर्पण करू नका. शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र यांसारख्या पारंपरिक वस्तू अर्पण करण्याची प्रथा आहे. पण कोणतीही वस्तू ऐकून किंवा सोशल मीडियावर पाहून लगेच अर्पण करण्यापेक्षा आपल्या घरची, स्थानिक मंदिराची किंवा परंपरेची पद्धत जाणून घेणं योग्य आहे. विशेषतः धार्मिक विधींमध्ये अंधानुकरण करण्यापेक्षा योग्य माहिती आणि श्रद्धा महत्त्वाची आहे. सहावी गोष्ट, निसर्गाचा आणि प्राण्यांचा अनादर करू नका. श्रावण हा पावसाळ्याचा काळ आहे. या काळात निसर्ग हिरवागार होतो. त्यामुळे झाडं तोडणं, विनाकारण प्राण्यांना त्रास देणं किंवा पर्यावरणाची हानी करणं टाळावं. भगवान शिवाला निसर्गाची आणि प्राणीमित्रांशी जोडलेलं रूप मानलं जातं. म्हणून या काळात निसर्गाची सेवा करणं ही देखील एक प्रकारची शिवभक्ती मानता येईल. सातवी आणि महत्त्वाची गोष्ट, फक्त बाह्य पूजा करून मनातील वाईटपणा ठेवू नका. श्रावणात आपण उपवास करतो, मंदिरात जातो, अभिषेक करतो, मंत्रजप करतो. पण त्याचबरोबर मनातील अहंकार, मत्सर, द्वेष आणि चुकीच्या सवयी कमी करण्याचा प्रयत्न करणंही गरजेचं आहे. कारण भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी मोठमोठे विधी करण्यापेक्षा मनापासून केलेली भक्ती, चांगले कर्म आणि स्वच्छ मन अधिक महत्त्वाचं मानलं जातं. म्हणून मंडळी, या श्रावण महिन्यात एक संकल्प करा. कोणाला त्रास देणार नाही, जाणून बुजून खोटं बोलणार नाही, आई वडिलांचा आणि मोठ्यांचा आदर करणार, निसर्गाची काळजी करणार आणि शक्य तितकं शांत आणि सात्विक जीवन जगणार. कारण श्रावण म्हणजे फक्त उपवासाचा महिना नाही. श्रावण म्हणजे स्वतःमध्ये चांगला बदल घडवून आणण्याची संधी आहे. हर हर महादेव. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या शिवभक्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक आणि आध्यात्मिक माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हर हर महादेव.